ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. अर्जुनाच्या शंकेला श्रीकृष्णांचे उत्तर. भाग पहिला. ओव्या आहेत 339 ते 344. श्रीकृष्णांनी अर्जुनाला परमात्म प्राप्ती करता अष्टांग योग हे साधन सांगितले. त्यानंतर श्रीकृष्ण हा योग कोणाला साध्य होणार नाही, म्हणजेच योगाचा अधिकारी कोण आहे ते सांगणार आहेत. तेव्हा आपल्या टीकेचा रोख या श्लोकाकडे वळवण्यासाठी ज्ञानदेवांनी येथे श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादाची योजना केलेली आहे. त्यातील अर्जुनाची शंका आपण पाहिली. आता श्रीकृष्ण त्याच्या शंकेचे उत्तर देणार आहेत. हे काज कीर निर्वाण परी आणि काही जे काही साधारण, तेही अधिकाराचे वोडिवे विण काय सिद्धी जाय. ही तर शेवटची म्हणजे अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे. पण इतर काही साधारण काम असते ते तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीच जाते का? पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची आधी न जाणीजे, का जे योग्य होऊन कीजे ते आरंभिले फळे. परंतु योग्यता जी म्हणावायची ती प्राप्तीच्या अधीन आहे असे जाणावे, कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायी होते. तरी तैसी येथ काही सावी याची केणी नाही, आणि योग्यतेची काही खाणी असे. तर तसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळणारा माल नाही, आणि योग्य पुरुषांची काय खाण आहे का? नावेक विरक्तू जाहला देह धर्मी नियतू, तरी तोची नभे व्यवस्थितू अधिकारीय. थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत तोच या कामी योग्य नाही का? ये तुला लिये आयणी माझी वडे, योग्यपण तू तेही जोडे, ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याची अडचण देवानी अशी ओघानेच दूर केली. मग म्हणे पार्था, ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही. मग देव पुढे म्हणतात, अर्जुना, त्याची अशीही व्यवस्था आहे की जो अनियमित वागतो त्याची मुळीच योग्यता नाही. अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारले होते की योग साधन कोणीही करू शकतो का, की त्यासाठीही योग्यता लागते. त्यावर श्रीकृष्ण उत्तर देताना म्हणतात की एखादी साधी वाटणारी गोष्ट करायची असेल तर सुद्धा योग्यता लागते. योग्यतेशिवाय कोणतीही गोष्ट सिद्धीच जात नाही. मग ही तर अत्यंत श्रेष्ठ गोष्ट आहे. तेव्हा यासाठीही योग्यता आवश्यकच आहे. सीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाच पुढील प्रवेश मिळू शकतो. 8वी पास न होताच 9वीत जाता येईल का? आणि तसा त्या विद्यार्थ्याला ढकललाच तर ज्याला 8वीतले विषय नीट समजलेले नाहीत त्याला 9वीतले विषय काय करणार? तेव्हा योगासाठी सुद्धा योग्यता आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे योग्यता ही काही जन्मजात नसते, ती प्रयत्नाने मिळवावी लागते. पै योग्यता जे म्हणीजे ते प्राप्तीची आधी न जाणीजे असे ज्ञानदेवांनी सुभाषित योजलेले आहे. योग्यता प्राप्त करण्याची इच्छा असली की मनुष्य त्या दिशेने प्रयत्न करतो. पुढच्या 16व्या अध्यायात जे दैवी व आसुरी गुण भगवंतांनी सांगितले आहेत ते याच दृष्टीने सांगितलेले आहेत. दैवी गुण अंगी बाणवून आपली योग्यता वाढवायची आहे, आणि अशी योग्यता प्राप्त करून घेतली की यश हे मिळतेच. योग्यता ही काही बाजारात मिळणारी गोष्ट नाही, किंवा तिची खाणही नाही की गेले बाजारात की घेतली विकत किंवा खाणीतून प्राप्त केली. त्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला हवेत. योग्यता येण्यासाठी प्रयत्न सुरू केला की आपोआप योग्यता येते. ती बाहेरून देता येत नाही. ती योग्यता आहे की नाही हे प्राप्त फलावरून अजमावता येते. तेव्हा स्वतःच योग्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच आपल्याला हा योग साध्य होईल का असेही अर्जुनाला वाटतच होते. ते लक्षात घेऊन भगवंतांनी त्याला सांगितले आहे की थोडेसे वैराग्य व देहादिकांच्या व्यापारांचे नियमन केले तर तो मनुष्य योगाभ्यासास योग्य होणार नाही का? तेव्हा तसा मनाचे निर्धार करून योगाभ्यासास लागले पाहिजे. ये तुला लिये आयणी माझी वडे, योग्यपणे तू तेही जोडे. एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल असे श्रीकृष्णांनी अर्जुनाला उत्तर दिलेलं आहे. एकूण प्रत्येक गोष्ट प्राप्त करून घेण्याकरता अधिकार हा लागतोच.
व तो अभ्यासाने व प्रयत्नाने कोणालाही साध्य करता येतो असा ज्ञानदेवांनी बहुमोल उपदेश केलेला आहे. पुढे मनोनी अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही ही 12व्या अध्यायातही या अर्थाची ओवी आलेली आहे. ज्ञानदेवांनी कुंडलिनी योग गुरुकृपेने अनुभवलेला होता. त्या मार्गाची त्यांना श्रोत्यांना ओळख करून द्यायची होती. त्यामुळे गीतेत संक्षेपाने या ध्यानयोगाचे वर्णन श्रीकृष्णांनी केले. त्याचा आधार घेऊन ज्ञानदेवांनी कुंडलिनी योगाचे सविस्तर वर्णन केले. हे वर्णन करताना त्यांनी योग मार्गाला पंथराज किंवा राजयोग म्हटले व अधिकारी व्यक्तीलाच तो साधेल असे त्यांनी श्रीकृष्णांच्या कडून वदवले. पुढे श्रीकृष्णांनी ही योग्यता येण्यासाठी काय काय केले पाहिजे ते अर्जुनाला सांगितलेलेही आहे. पुढे भगवान हा योग कोणाला साध्य होत नाही ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.